नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. गुन्हेगारानं कितीही सफाईदारपणे गुन्हा केला असेल तरी तो कोणता ना कोणता पुरावा मागे सोडतोच. हा छोटासा पुरावा शोधून काढत पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच. पोलिसांची जडणघडणच त्या पद्धतीनं झालेली असते. मात्र कधी कधी पोलिसांबाबतच अशा काही दुर्दैवी घटना घडतात की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश असेच एक दुर्दैवी पोलीस अधिकारी ठरले. 20 एप्रिल 2025 रविवारचा दिवस त्यांचा शेवटचा रविवार ठरेल हे त्यांच्या ध्यानीमनी देखील नसेल. त्या रविवारी बंगळुरूमधील HRS लेआउट भागात तशी शांतता होती. मात्र कर्नाटकचे निवृत्त डीजीपी ओम प्रकाश यांच्या घरात धक्कादायक घटना घडली. 3 मजली घरात राहणारे ओम प्रकाश ग्राउंड फ्लोअरवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ज्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना एक विचित्र प्रकार दिसला. ओम प्रकाश यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड लागली होती. यामुळं या घटनेचं गूढ अजूनच वाढत होतं. ओम प्रकाश यांची ज्या हत्यारानं हत्या झाली ते तिथंच जवळ पडलं होतं. याच हत्यारानं ओम प्रकाश यांचा जीव जाईपर्यंत वार करण्यात आले होते. त्यांच्या मानेजवळ खोलवर वार झाले होते. पोलिसांनी घरात शोध सुरू केल्यावर ओम प्रकाश यांची पत्नी आणि मुलगी एका रूम मध्ये आढळून आल्या. या दोघींनी स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलं होतं. त्यांनी खोलीत जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. यानंतर या प्रकरणाचे एक एक पदर उलगडू लागले. माजी डीजीपी हत्येला एका घरगुती भांडणाचा अँगल येऊन चिटकतो. माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नी एका पाठोपाठ घटनाक्रम सांगू लागतात आणि पोलीस स्तब्धच होतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 68 वर्षाचे निवृत्त IPS अधिकारी ओम प्रकाश यांचा पत्नी पल्लवीशी वाद झाला होता. या वादादरम्यान पल्लवी यांचा स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी ओम प्रकाश यांच्या तोंडावर मिरची पूड टाकली. त्यानंतर चाकूने त्यांना भोगसायला सुरुवात केली. या झटापटीत ओम प्रकाश यांचा जीव गेला. ते इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. धक्कादायक बाब म्हणजे पल्लवी यांनी आपल्या पतीला संपवल्यानंतर लगेचच आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला. पल्लवी आपल्या मैत्रिणीला म्हणतात, मी त्या राक्षसाला संपवलंय. यानंतर पल्लवी पोलिसांना देखील कॉल करतात. हे सगळं ऐकल्यावर माजी IPS अधिकाऱ्याची पत्नी इतकी कशी क्रूर असू शकते असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आला असेल. पोलिसांच्या तपासात ओम प्रकाश आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्या संपत्तीवरून वाद असल्याचं समोर येत आहे. अनेक वेळा या दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं होतं. एकदा प्रकरण HRS लेआउट पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचलं होतं. महिनाभरापूर्वी पती ओम प्रकाश यांच्यासोबत वाद झाल्यावर पल्लवी यांनी पोलिसात तक्रार दिली होती. मात्र तक्रारीकडे कानाडोळा करण्यात आला. हे पाहून पल्लवी पोलीस ठाण्यातच आंदोलन करण्यासाठी बसल्या होत्या. पल्लवी यांची मानसिक स्थिती देखील ठीक नसल्याचं कळतंय. त्या स्किझोफ्रेनियावर ट्रीटमेंट घेत होत्या असं सूत्रांनी सांगितलं. याचबरोबर पल्लवी यांनी ओम प्रकाश यांना संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलण्यामागं दीर्घकाळापासून सुरू असलेला कौटुंबिक कलह, संपत्तीचा वाद होता. दांडेलीमधील एका जागेवरून हा वाद निर्माण झाला होता अशी ही माहिती समोर येते. याचबरोबर पोलिसांनी पल्लवी यांच्या मोबाईलमधील सर्च हिस्ट्री पाहिली. त्यांना धक्काच बसला, कारण त्या गेल्या 4-5 दिवसापासून मानेची नस कापल्यानंतर माणसाचा कसा मृत्यू होतो हे सर्च करत होत्या. यावरून पल्लवी यांनी कट करून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी ओम प्रकाश यांच्या मुलगीलाही देखील ताब्यात घेतलंय. पल्लवी यांनी आधी मुलीचा यात काही संबंध नाही असं सांगितलं होतं. मात्र पोलिसांनी दोघींची स्वतंत्र चौकशी केली. ओम प्रकाश यांच्या मुलानं देखील त्यांची बहीण वडिलांशी सारखी भांडत होती असं सांगितलं. त्यामुळे ओम प्रकाश यांची मुलगी कृतीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेवटी काय, मूळचे बिहारचे असलेल्या 1981च्या IPS बॅचचे ओम प्रकाश यांचा संपत्तीच्या वादातून खून झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक किचकट गुन्ह्यांची उकल केली असेल. अनेक गुन्हेगारांना जेलपर्यंत पोहोचवलं असेल. मात्र 20 एप्रिल 2025 या दिवशी आपली पत्नीच आपला मृत्यू बनून उभी राहील याची पुसटशी देखील कल्पना त्यांना आली नाही.